नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून या सर्व लाभार्थ्यांना मासिक अनुदान दिलं होतं किंवा इतर सेवा आणि योजनांचा लाभ दिला जातो. परंतु ह्या योजनांचा लाभ देत असताना त्या योजनेवरती काम करण्यासाठी म्हणजे KYC असेल, DBT असेल किंवा डॉक्युमेंट्स पडताळणी असेल, हयातीचा दाखला स्वीकारणं असेल, उत्पन्न दाखला स्वीकारणं असेल किंवा त्यांचा अनुदानासंदर्भात ज्या काही बाबी त्रुटी असतात त्या पूर्ण करण्यासाठी तहसीलदार लेवलला, कलेक्टर साहेबांच्या लेवलला, मंत्रालयाच्या लेवलला काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते आणि या कर्मचाऱ्यांची नियुक्ती दर 3 किंवा 6 महिन्यानंतर त्यांची जी मुदत असते ही संपते आणि त्यामुळे या योजनेवरती काम करताना आपल्याला कर्मचारी दिसत नाहीत किंवा आपण तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी नसतात किंवा जे कर्मचारी असतात त्यांच्याकडून असं उत्तर येतं की बाबा आम्हाला हेच कामं आहेत का, आम्हाला इतर कामं आहेत, तुम्ही नंतर या वगैरे अशी उडवाउडवीची उत्तर दिली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळत नाहीत. अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निघाला आणि या शासन निर्णयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विशेष विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जी लोक काम करतात त्यांच्यासाठी मुदतवाढीचा शासन निर्णय ठिकाणी जाहीर झाला आहे. तो शासन निर्णय नेमका काय हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला समोर 16 मार्च 2026चा सामाजिक न्याय विशेष विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिसत असेल. या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजना आस्थापनेवरील म्हणजे जे काही कार्यालय असतात, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, जे काही कार्यालय असतील त्या कार्यालयामध्ये अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत म्हणजे जे काही लोक किंवा कर्मचारी काम करतात त्यांना या ठिकाणी मुदतवाढ देण्यात आलाय आणि या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झालाय. मध्ये बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेतील अंमलबजावणी करण्याकरता किंवा करण्यासाठी सोबतच्या विवरणपत्रातील 35 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांपैकी एकही पद 6 महिन्यापेक्षा अधिक काल रिक्त राहून व्यापगत झालेले नाही या अटीच्या अधीन राहून एकूण 1422 अस्थायी पदे 1/3/2026 ते 31/8/2026 बघा, या ठिकाणी तारीख सुद्धा दिलेली आहे. 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत पुढे चालू ठेवण्यास शासन या आदेशान्वये मंजुरी देत आहेत. अशा पद्धतीचं हे विवरणपत्र आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व काही दिसत असेल. आणि या ठिकाणी खाली बघा, खाली एक विवरणपत्र दिलेलं आहे आणि या तक्त्यामध्ये तुमचा जिल्हा असेल आणि त्या जिल्ह्यामध्ये किती पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी बघा, एकूण 1422 इतकी पदं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. त्यामुळे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आता तरी तुम्ही आमचं कामं करा असं आपण या ठिकाणी म्हणायला काहीच हरकत नाही. कारण आपण ज्यावेळेस कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस लोक नसतात किंवा कर्मचारी नसतात किंवा आम्हाला इतर कामं आहेत किंवा ते अधिकारी आलेले नाहीत किंवा आम्हाला एवढीच कामं नाहीत, अशा अनेक उत्तर आपल्याला मिळतात आणि त्यामुळे आपली कामं होत नाहीत. तर हा शासन निर्णय तुम्ही तुमच्याकडे ठेवला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेस त्यांना दाखवायचं आहे की बाबा तुमचं नियुक्ती आमच्या योजनेच्या कामासाठी झालेलं आहे, त्याला तुम्ही आमचं काम पहिल्यांदा करून द्या असं त्यांना ठणकावून आपण सांगितलं गेलं पाहिजे. नाहीतर आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जसं सांगतात तसं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतोय आणि आपण निघून येतोय. त्यामुळे या ठिकाणी अधिकृतपणे ही जी लोक आहेत या लोकांची आपल्या योजनेच्या कामासाठी नियुक्ती झालेली आहे याचं शासन निर्णय राज्य सरकारने प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलं आहे. सदर व्हिडिओ, सदर माहिती सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.